गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण. अभिजित दिपके. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गावातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचं दिपके यांनी म्हटलेलं आहे. शाळांमध्ये वीज, रस्ते आणि आवश्यक सुविधा असल्या पाहिजेत. यासाठी देशभरातील आपली टीम गावोगावी जाऊन सरपंच आणि ग्रामस्थांना सहभागी करून घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील मुलामुलींना शिक्षणासाठी पूर्ण संधी आणि सुविधा मिळत नाही तोपर्यंत 80 वर्षांनंतरही आपण स्वातंत्र्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, अशी भूमिका दिपके यांनी मांडली आहे. देश पूर्णपणे आणि गावांपर्यंत शिक्षित झाल्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान हैदराबादमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेल्या निर्णयावर त्यांनी टीका केली. विरोध करणाऱ्यांचं करिअर संपवण्याची मानसिकता म्हणजे हुकुमशाही वृत्ती असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच CJP बैठकीसाठी दिल्लीमध्ये हॉल मिळवताना दबाव आणि धमक्यांचा सामना करावा लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.